धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप अंगे अंताप हरीच्या नाम बही टाइमाच कसे मला पटांगण धरायला 2 वाजले म्हणजे तुम्हाला बुचड बांधून घ्यायला कसं एकदा गुड टाकले पुन्हा गोळा करायचं जाते कळायची माझी भाषा कळायला लागली एकदा गुड जर टाकलं तर पुन्हा गोळा करायला जड जाते मग आता शिंडी काढायला फुगडीची म्हणाय तुम्ही लक्षात यायला लागले सगळ्याला नाही कळणार कसं किती 11 पर्यंत हा मोकळ्या मानानं महिला मंडळाची काही अडचण झोपीचा वगैरे काही वानवाडा नाही 11 पर्यंत चल देऊ हातवारी करावर मला मतदान घेऊ द्या कीर्तन किती जणांना बंद करा वाटायले चला ओके फायनल आता इकडे लक्ष द्या बिल कुणाच्या नावाने निघते आओ सरळ सरळ त्याची माय प्रसव माझं जरा येऊस तर इकडे तिकडे कमी जास्त होईल काही पण एकदा मी नारदाच्या गादी उभा राहिलो पुन्हा ढिला नाही पुन्हा ढिला आणि सुडीतच नाही कारण थोडं मी ढिलं दिसलं की 5 राहतात माणसं लक्षात द्यायला कमर बांधण्यापासून ढिलं सुडीत नाही मी लक्षात द्यायला अजिबात नाही इथं गद्दारी करीत नाही कास घालून बळकट लक्ष द्यायला लागले का त्याच्यामुळे एकच हित गद्दारी करीत नाही मी मग इथं 12 का वाजा लक्षात द्यायला लागले आमची परंपराच आहे उशिरा यायची आणि उशिरा कीर्तन सोडायची लक्षात द्यायला लागलं का नाही त्याच्यामुळे असं काही एवढं काही वाटत नाही चल मुद्दा इथवर माय बापाला धन्यता बिल कुणाच्या नावानं माय बापाच्या त्याच्यामुळे हे बघा ओरिजिनल बिल जर माय बापाच्या नावाने निघत असेल तर आपण मी माय बापाला असं लई त्रास देऊ जमते बिल ज्याच्या हातात आहे त्याला नित्य बोलायला पाहिजे का नाही व्यवहारातले बिल बोलत नाही मी ही चावी आणि ती नाही बोलत मी ही बोलत नाही मी ओरिजिनल बिल म्हणतो ओरिजिनल बिल देवाच्या कुणाच्या माय बापाच्या नावानं काढणार परवा दिवशी एक जण म्हणला मला हाडळ लागलेली बरी पण बाई लागू नाही रे बाबा लईच बाई कोण त्रास दिलाय म्हणला लईच बायको त्रास देतच नाही तुम्हाला बायका सांभाळायच्या आकला नाही बायका 4 करा 5 करा माझी काही चालचं नाही फक्त ती बायको सांभाळता आली पाहिजे माणसाने काय व्हायला महाराज बायको सांभाळायची जजमेंट नाही बाईचं मन ओळखीत आलं पाहिजे ज्यानं बाईचं मन ओळखी त्याला बाई एवढं सॉफ्ट या जगात काहीच नाही लय सॉफ्ट आहे महाराज बाईचं जीवन लय सॉफ्ट काही नाही 300ची साडी न्यायची 1500ची म्हणायचं घुलवायची खुश बाईला फक्त एकच लागत आहे आज एवढी साडी नंबर 1 दिसायला लागली फक्त साडी पेन नाही उठून दिसायला लागले नटून आणत असला धंदा असतो बायाचा तुम्हाला बाईचं मन ओळखीता येत नाही त्याच्यामुळे बाई तुम्हाला सोपं करतो एकदम सोपं करतो समजा एकदम लय अवघड नाही काही नाही तुम्ही कुठून आला नाही इथं जवळ कुठं बरं हे आपलं आपल्या घरी घरच्या घरी कुठे आपलं गेलं सिडको मुकुंदवाडी बर मग बरं आहे कसं आहे आता हे टोपदारानं सांगून आले आता आमच्या नेहमीचे सण मला वाटतं समाजापेक्षा बीड जिल्ह्यातच जास्त वातावरण दिसायला आता समजा हे सांगून आले 8:30 ते किती टाइम दिलेला तुमचा 8:30 ते 10:30 हे 8:30 ते 10:30चा टाइम आहे साठे महाराजाचं कीर्तन आहे माझ्या आवडीचा माणूस आहे मला जावं लागेल आणि कीर्तनाला आले आणि 10:30ला कीर्तन संपलं की 11 पर्यंत ट्रॅफिक धरून चलत म्हणा गाडी म्हणा कसं जसं असेल तसं अर्धा तासाच्या आत घरी जातो ना सरळ सांगून आलेत आमचे चौकदार 11ला घरी
कितीला घरी येतो. पण आता चौकदाराला काय माहिती, ही कीर्तनकाराला नाद आहे कीर्तन जास्त करायचं. कळायला लागले का नाही? हा माझा असं, मी त्याच बजेट मध्ये वाढीत राहतो. कसं द्यायला लागले का नाही? मग मी कीर्तनच 11 काकू, कीर्तनच 11 पुस्तक झालं की, बरोबर आहे का नाही? मग आता कीर्तन 11 पुस्तक झालं म्हणले, घरी जायला साहजिकच 11:30 घरी जाया तुम्हाला वाजणार की बायकोच्या तोंडावर साहजिक 12 वाजणार. अर्ध्या तासाला पुढं तर घड्याळ चालणारच आहे ना. घड्याळ अर्ध्या तासाला पुढे चलत नाही काय बासरीवाले? हा हा ते म्हणायला लागलोय ना. मग आता मला सांगा टाइम दिला 11चा, घरी जाय वाजले 11:30. बाई फुगून बसणार. बाईचं वैशिष्ट्य 11 पर्यंत तुम्हाला एकदा बी त्रास देणार नाही, पण 11च्या पुढे 5 मिनिटं जायचे बाई फुगून बसणार. पहिल्या भाकरी फुगायच्या, आता बाया फुगायच्या. बाई फुगून बसणार, साहजिक बाई फुगून बसणार. मग त्याला जजमेंट कशी सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या सगळे, इकडे बघा. हा बायकाला कदर येईल कशी बघायली, बघा बायकाला जी कदर येईल ते असे बघायले. इकडे लक्ष द्या, त्याची जजमेंट इकडे बघा, इकडे बघा. आता समजा बायको साहजिक फुगून बसणार, बरोबर? मग कसं करायचं? तर ते उगाच त्यांच्या उभी हॅलो मी सगळ्याच आपल्यासारखं. घरात पाऊल टाकला की दरवाजा ओढला गडला की मॉडेल फुगलेला असणार. चलत राहणार, नाकरवळे मोडणार. जनावरला चित्र असते. चांगले लांबच्या मिशवले माणसं बायाने गार करून टाकले. बस म्हणे तिथे बसते, उठ म्हणे तिथे उठते. काय बाईनं जर ठरविलं, अहो 25 वर्षाचा कुटाणा, 25 वर्षाचा आमच्या संस्थेत आम्ही शिका गुरुजीकडे, आमच्या गुरुजी निमित्त 3 लेकरं झालेले. तुम्हाला गुरुजी सांगते 3 लेकरं झालेले. आणि नवरा बायको 25 वर्षाने एकत्रित राहत नव्हती. आणि ती संस्थेत आली, आम्ही लहान होती बघायला. आणि मग ती गुरुजींनी विचारलं बाईला, बाई अडचण काय? ती म्हणली काहीच नाही, फक्त ह्याला एकदा वापवाय. भाषा कळायला लागली का माझी? ह्याला लईच ताटपणा, ह्याला वापवायचे. त्याला विचार तू दुसरी करतो म्हणला, पण हसलीला वापत नसतो. लक्ष द्यायला लागलंय का नाही? हसल्यामुळं बऱ्याच जणांचे संसार वाया गेले. लक्ष द्यायला लागले का नाही? हा मग आता माणसं म्हणत हसला निबर महाराज पाहिजे, बरोबर आहे का नाही? आता माझा ढंगच तसा आहे, मी काय करू, बरोबर आहे का नाही? माझा ढंग मराठवाडी भाषेतला आहे आपला.